धरणगुत्तीतील आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांचा 3.5 एकरातील ऊस पेटवला। राजकीय द्वेषातून कारस्थानाचा आरोप। धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक संजय पाटील यांचा 3.5 एकर क्षेत्रातील ऊस राजकीय द्वेषातून जाळला असल्याचा आरोप केलाय। नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि गावातील राजकीय समीकरण यामुळे हा कट रचण्यात आला असावा असा त्यांचा संशय आहे। धरणगुत्ती गावात सोमवार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक 3.5 एकर क्षेत्रातील ऊस पेटवला। संजय पाटील यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या गावातील कोणाबरोबरही व्यक्तिगत वैर नाही, मात्र अज्ञात लोकांनी राजकीय दुश्मनीतूनच हा डाव रचलाय असा आरोप पाटील यांनी केला। घटनेनंतर संजय पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। ऊस जाळण्याचं कारण लवकरच स्पष्ट होईल असं सांगण्यात आलंय। या आगीत संजय पाटील यांचं मोठं नुकसान झालंय, लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। राजकीय द्वेषातून उभं पीक जाळणं म्हणजे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येण्याची चिन्ह आहे। शिरोळ तालुका हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे, मात्र राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याचा उभा पीक जाळणं हे तालुक्याला अशोभनीय आहे। शिरोळ तालुक्याच्या इतिहासात इतकी राजकीय चुरस झाली, मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नुकसान पोहोचवण्याचं धाडस कोणीही केलं नव्हतं। धरणगुत्ती येथे घडलेल्या घटनेमुळे द्वेषाच्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली। ही घटना तालुक्याच्या पुरोगामी विचाराला तिलांजली देणार आहे। संजय पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून यामागील दोषींना कडक कारवाई करण्याचे आवाहन केलंय। संपूर्ण घटनेवर गावकऱ्यांनी घटनेनंतर संपूर्ण गावाचं लक्ष या प्रकरणावर केंद्रित झालं असून पोलीस तपासातून सत्य उघड होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जाते। मी संजय अण्णासाहेब पाटील, राहणार धरणगुत्ती। आमच्या गट नंबर 233 मध्ये रात्री 8 वाजता काही अज्ञातांनी ऊसाला आग लावली। या आगीमुळे आमचं 3.5 एकर ऊस हे जळून खाक झालेलं आहे। हे राजकीय दृष्टिकोनातून झाला असावा असं माझं एक संशय आहे। तर याचं व्यवस्थित हे व्हायला पाहिजे, निरसन व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं। या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मला योग्य ते चौकशी होऊन मला योग्य ते न्याय मिळावा असे या पोलीस स्टेशनकडून मला हे आहे।